मग काय सांगाल, खडसेंनी आपल्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे, त्यांच्यावरती दाऊदच्या संदर्भात आरोप झाले, त्यावेळेला राजीनामा घेतला गेला, मात्र गिरीश भाऊंचा सुद्धा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे। नाही का, सर्वप्रथम गोष्ट अशी की खडसेंचा राजीनामा काही दाऊदचा आरोप झाला म्हणून घेतला गेलेला नाही आहे। त्यांनी ज्या चोऱ्या केल्या, त्यांनी जे पराक्रम केले पार्टीत राहून, आर्थिक घोटाळे केले, त्यामुळे त्यांना पार्टीने हाकलून दिलेलं होतं, पक्षातून काढून टाकलेलं होतं। उगाच काहीतरी मला दाऊदमुळे काढलं असं समजण्याचं कारण नाही। आणि दुसरा विषय असा आहे, ते कुठंतरी 9-10 वर्षापूर्वीचा कुंभमेळ्याच्या वेळेचा फोटो लग्नातला एका त्या ठिकाणी दाखवत आहेत। नाशिकचे मोठे धर्मगुरू होते, मुस्लिम समाजाचा कुंभमेळ्यामध्ये खूप मोठा सहभाग होता, त्यांच्या घरी लग्न होतं, त्यांनी सगळ्यांना, मला सगळे लोकप्रतिनिधी, मी सगळे आमदार खासदार मी सगळे त्या ठिकाणी होतो गेलेलो, त्यावेळेचा ते फोटो त्या ठिकाणी दाखवत आहेत कुठला तरी। पण मला असं वाटतं की खडसे आता खूप फ्रस्ट्रेट झालेले आहेत, त्यांची तब्येत, त्याच्यातल्या ज्यात त्यांना खरं म्हणजे इन्कम टॅक्सचा भोसरी MIDC प्रकरणामध्ये 27-28 कोटी रुपयाचा दंड, त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीच्या अटॅच झालेल्या आहेत। आता स्वतः 84 एकर जमिनीतला सगळा मुरुम त्याने विकून टाकला, SIT नेमली गेली, 137 कोटी रुपये दंड त्यांना त्याच्यामध्ये झाला। आणि आता त्यांची परिस्थिती आता इतकी केविलवाणी झालेली आहे आणि त्याच्यामुळे ते फ्रस्ट्रेटमध्ये गेलेले आहेत, त्यांना कळत नाही काय बोलावं काय बोलू नये, आणि म्हणून ते वाटेल तसे आरोप करतायत, बेछूट आरोप करतायत। पण ही गोष्ट नक्की आहे की त्यांच्यावर असलेले सगळे ते आर्थिक बोजा, ताण त्यांच्यावर जो पडलेला आहे, कारण आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे, बघितलं आहे, 137 कोटी रुपयाचा दंड त्यांना रॉयल्टी चोरीमध्ये झालेला आहे। 27 कोटी रुपयामध्ये 30 कोटी रुपये रेडी रेकनरची प्रॉपर्टी 3 कोटीत खरेदी केली, 27 कोटीचा डिफरन्स, 8 वर्ष झाले, त्याच्यावर तो व्याज दंड असा 30 कोटीचा दंड त्यांना परत बसला, त्यात सगळी प्रॉपर्टी अटॅच झालेली आहे, त्यामुळे तर त्यांच्याकडे काही राहिलेलं नाही। आणि त्यामुळे ते खूप त्याची मानसिक अवस्था मला वाटतं खूप वाईट झालेली आहे। आणि त्यामुळे मग त्यांना बेछूट आरोप मग माझ्यावर बोलत आहेत, देवेंद्रजींवर बोलत आहेत, काही आरोप करतायत। मला वाटतं आम्ही त्यांच्या कुठल्याही आरोपाला तशी किंमत देत नाही। त्यांचा खरं म्हणजे आता आम्हाला त्यांची क्यू करावीशी वाटतं बिचाऱ्यांची, त्याशिवाय दुसरं आमच्याकडे शब्द नाही, कारण एकेकाळी आमच्याकडे ते 20-25 वर्ष आमच्यासोबत राहिले, आमचे सहकारी आहेत। पण आज त्यांची परिस्थिती बघून, त्यांनी केलेले सगळे कारनामे बघून, कारण त्याच्यामध्ये घरच्या लोकांनी भोगावं लागलं, 2.5 वर्ष त्यांचे जावई बिचारे जेलमध्ये राहून आलेत, ते म्हणतात मी काही केलं नाही, मग ते कशामुळे गेलेत हे त्यांनी सांगावं। पण त्यांची परिस्थिती अतिशय त्या वैफल्यग्रस्त झालेल्या आहेत, त्यामुळे मला त्यांच्यावर काही फार टीका टिप्पणी करायची नाही। सुधाकर बडगुजर त्यामध्ये आढळून आला आणि त्यामुळे कदाचित अडचणीत आल्यामुळे तुमच्यावरती असे आरोप केले जातात असं वाटतं? ते कोण सलीम कुत्ता गित्ता काय ते मला माहीत नाही, मी कोणाला खरं ओळखत नाही ते कुठे काय, पण त्या पार्टीमध्ये सुधाकर बडगुजर दिसत आहेत, दादा भुसेंनी त्यांच्यावर आरोप केलेले आहेत, त्याची चौकशी नेमली गेलेली आहे। काय चौकशी अंती जे होईल त्याच्यातून निष्पन्न होईल, कारण ते डान्स वगैरे करतात त्या पार्टीमध्ये, कुठेतरी कुठे होते जागा वगैरे मला माहिती नाही, पण त्याची चौकशी SIT त्या ठिकाणी चाललेली आहे। चौकशी अंती जे बाहेरील निष्पन्न येईल त्यातून काय ती कारवाई होईल। सलीम कुत्ताच्या प्रॉपर्टीत तुम्ही हजर झाल्याचा आरोप केला जातोय, नक्की वस्तुस्थिती काय? याच्यावर मी हक्कभंग आणणार आहे। मी सांगितलं तुम्हाला की 9 वर्षापूर्वी कुंभमेळ्याच्या वेळेला एक लग्न त्या ठिकाणी आमचे नाशिकचे मोठे मौलाना जे सगळे मस्जिदचे ते त्या ठिकाणी होते, त्यांनी खूप आग्रहाचं आमंत्रण आम्हाला सगळ्यांना दिलं होतं, सगळं नाशिक शहर त्यातले सगळे प्रतिष्ठित आमदार खासदार सगळे त्या लग्नात हजर होते। आता त्या लग्नामध्ये समोरचे लोक कोणी आक्षेपार्ह होते असं त्यांचं म्हणणं आहे, आता आम्हाला ते माहीत नाही। नाशिककरांच्या मौलांनी आम्हाला त्या ठिकाणी बोलवलेलं होतं, म्हणून आम्ही सगळेजणं नाशिकमध्ये मोजून सगळे लहान मोठे सगळेजण त्या ठिकाणी त्या लग्नामध्ये हजर होतो, हे मी मान्य करतो। आणि हे 10 वेळा TVवर दाखवलं गेलेलं आहे, हे काय आजचं नवीन नाही आहे। त्यामुळे काहीतरी मुद्दाम वैफल्यग्रस्त अवस्थेत बोलायचं, परिस्थितीमध्ये बोलायचं, त्यांची अवस्था इतकी वाईट आहे की मी तुम्हाला सांगूसुद्धा शकत नाही। म्हणजे त्यांची प्रॉपर्टी रेडी रेकनरमध्ये 40 कोटीची आणि त्यांना आता 170 कोटी रुपयाचा दंड झाला आहे, तो त्यांना व्हाईटमध्ये भरायचा आहे। त्यामुळे मानसिक अवस्था त्यांची फार खराब झालेली आहे, वैफल्यग्रस्त झालेले आहेत, त्यामुळे ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत अशी काहीतरी बडबड करत असतात। जरांगेंची काल आपण भेट घेतली आहे, त्यामध्ये कशा पद्धतीमध्ये दोघांचा आपला समन्वयाची चर्चा झाली, कशा सकारात्मक? नाही, सरकार किती प्रामाणिकपणे काम करतं आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये हे मी त्यांना सांगितलं। गेल्या महिनाभरामध्ये किती गतीने काम त्या संदर्भात चाललेलं आहे हे मी त्यांना सांगितलं, त्यांनाही ते पटलेलं आहे। त्यांनी आपल्यासमोर सांगितलं मीडियासमोर की सरकारच्या बाबतीमध्ये काही आमचा कुठे आक्षेप नाही आहे, अतिशय गतीने वेगाने न्यायमूर्ती शिंदे समिती त्या ठिकाणी काम करते आहे, सगळे अधिकारी जिल्हाधिकारी त्या ठिकाणी काम करत आहेत, आणि म्हणून त्यांनी समाधान त्या ठिकाणी व्यक्त केलं। पण आज त्यांची त्या ठिकाणी सभा मीटिंग की प्रमुख कार्यकर्त्यांची आंतरवलीमध्ये त्या ठिकाणी आहे, आणि आज ते निर्णय घेतील। 24 तारखेचा अल्टिमेटम त्यांनी दिलेला आहे, पण मी सांगितलं की आपल्याला जर कायमस्वरूपी आरक्षण घ्यायचं असेल, तर टिकवायचंच असेल तर थोडा वेळ अजून द्यावा लागेल। आपण क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून सुद्धा कोर्टामध्ये गेलेलो आहोत, आपण बॅकवर्ड कमिशनच्या माध्यमातून सुद्धा नवीन एक दुसरा त्याच्यावर पर्याय शोधलेला आहे, ते सुद्धा सगळी पाहणी आर्थिकदृष्ट्या असेल, शैक्षणिकदृष्ट्या असेल,
ही सगळी कसे सामाजिकदृष्ट्या असेल, हा समाज कसा मागासलेला आहे ते बघून त्यांना आरक्षण कसं देता येईल त्या संदर्भात सुद्धा शासन त्या ठिकाणी विचार करतं आहे. पण तो निश्चित मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे, देवेंद्रजींनी सांगितलं आहे, अजितदादांनी सांगितलं आहे की आम्हाला आरक्षण हे द्यायचं आहे, 100% द्यायचं आहे. गेल्या काळातसुद्धा देवेंद्रजींनीच मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलेलं होतं. दुर्दैवाने ठाकरे सरकारने ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकवलं नाही, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण तो आम्हाला आरक्षण द्यायचं आहे, पण ते कायमस्वरूपी टिकणारं द्यायचं आहे आणि त्यासाठी थोडा वेळ जरी द्यावा लागला अजून तरी आपण तो द्यावा. आपण बघतायत सरकार किती गतीने काम करत आहे. मुदतवाढ मिळेल असं वाटतंय तुम्हाला त्यांच्याशी? नाही मिळेल, कारण त्यांनाही पटलेलं आहे आम्ही ज्या गतीने काम करतो आहे. आणि आता सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय रोज चालू आहे, त्याच्यावर निर्णय लवकर होणार आहे. आपण बॅकवर्ड कमिशन मागासवर्गीय आयोग त्या ठिकाणी नेमलेला आहे, ते आता कामाला लागले आहेत. परवा त्यांच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला, आपण त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी आपण दुसरे अध्यक्ष नेमले, सदस्य नेमलेले आहेत आणि ते अतिशय वेगाने काम करत आहेत. मला वाटतं हे त्यांचंही पटलेलं आहे, सगळ्या समाज बांधवांना पटलेलं आहे की अतिशय वेगाने सरकार हे काम करतं आहे. सरकारचं प्रामाणिक हेतू त्यामध्ये त्याच्या लक्षात आलेला आहे. मला वाटतं त्यामुळे निश्चित थोडा अवधीतही देतील. दोघांची चर्चा सकारात्मक समाधान झालं? अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे. काल आपणही बघितलं ती लाईव्ह होती, ती काही आमची काही बंद दरवाज्यात कुठली चर्चा नव्हती, ती सर्व ऑनलाईन होती, म्हणजे ती सगळ्यात समोरच होती. आपणच त्या ठिकाणी सगळे आपले कॅमेरे त्या ठिकाणी लागलेले होते आणि आम्ही सगळं समक्षच बोललेलो आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.